आज आहे नवरात्रीचा दिवस, 6वा कलर आहे राखाडी. हा ड्रेस घालून किचनमध्ये आले आणि बघते तर काय, चपातीचं पीठच संपलं होतं. मग नशीब माझ्याकडे ज्वारीचं पीठ होतं, त्याच्यामध्येच कांदा मिरची कोथिंबीर टाकली आणि 10 मिनिटं सेट करायला ठेवून दिलं. 10 मिनिटानंतर हे खूप छान सेट झालं होतं आणि मी मनातल्या मनात विचार करत होते की बरं झालं, चपात्या करायचं माझं एक काम असलं. पण कुठलं काय, नेहमीप्रमाणे पहिलाच डोसा माझा बिघडला आणि पहिलाच नाही दुसरा तिसरा पण बिघडला. डोसा कधी बनेल तेव्हा बनेल. मग एका साईडला चहा ठेवला आणि चटणी बनवायला घेतली, ज्याच्यामध्ये शेंगदाणे मिरची कोथिंबीर आणि हळद मीठ टाकून झटपट अशी चटणी बनवली. डोसा परफेक्ट आणि टेस्टी झाला होता. ताटात चटणीसोबत वाढून मिस्टरांनी आधी नाश्ता दिला आणि ते कामावर गेले की दुपारी जेवायला मी एकटीच असते. मग ज्वारीच्या डोसाचं पीठ उरलं होतं, त्याचं मी इथे माझ्यासाठी उपीट बनवलं. आणि जसं की मी तुम्हाला मगाशी बोलले की आज माझ्या चपात्या बनवायचं काम एक वाचलं. पण बायकांची कामं कधी संपतात का? तुम्ही 2 जण राहत असाल नाही तर 15 जण माणसं राहत असाल, जी कामं आहे ती करावीच लागतात. मग ती मशीनने करा नाही तर हाताने करा, जी कामं करायची आहेत ती कधीच चुकत नाही. तुम्ही ते पटापट किचन ओटा वगैरे आवरून भांडी घासून घेतली, त्यानंतर कपडे धुतले आणि मग दुपारी मस्त असं उपीट खाऊन घेतलं. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.